हॅलो गाईज, कसं तुम्ही आजच्या ब्लॉगमधून स्वागत आहे. तर गाईज मी आत्ता आलतो इथंच रानात आलतो नाही का, असंच गार हवा इथं मस्तपैकी चालू आहे. आणि गाईज माझा भाऊ ट्रॅक्टरवर तिथं बसलेला काय लोम करतोय, बघू शकतो तुम्ही काय करताय. गाईज ह्या रानात एवढी झाड आहे ना गाईज, आणि इथं पहिले मी ना म्हणजे नाही का पाणी बी दिलंय नाही का, पहिलं असं मस्तपैकी काय गार गार वाटतं. रात्रीच्या 2 वाजता आम्ही तर ह्या रानात गाईज पाणी दिलंय तिथं. कारण की पहिलं रात्रीचं पाणी रात्रीचं यायचं पाणी म्हणून आम्ही रात्री द्यायचो. आता काय माहीत, मी आत्ता इथं आलतो घरी होतो, आत्ता इथं मामाची चावलंय. आणि काही इथं बघू शकतो लाईनीत वांग्याची झाडं लावल्यात. A few moments later. आणि गाईज हे बघू शकतो किती मोठे जांभळाचं झाड आहे, आणि तिथं बी ते जांभळाचं झाड आहे. तर काही एवढे भारी भारी जांभळे येतात ना, लय जांभळे येतात, फक्त सीझन नाही आता त्याचा. ते काही सीझन असला ना एवढे जांभळे येतात ना, काय सांगू तुम्हाला. तर काही तिथं लय चला आता आपण रानात जाऊ. इथं बसलेले बोरायला लागले, तर काय चला तिथं रानात फिरून येऊ एकदा. तर काही चला फटाफट रानात. आणि काही तिथं चिक्कूची अजून आंब्याची झाड आहे. तर काही आता रान नांगरले आणि गाईज मस्तपैकी इथं चिक्कू लागले, फक्त एवढाच फरक आहे की पिकले नाही ते. तर काय आणि हे लिंबाचं झाड आहे पाहिजे किती मोठे, मी बी नाही सांगू शकत, लय मोठे, लय वर्षापूर्वीचं. आणि तिथं बी एक आंब्याचं झाड आहे. तर काहीच मला इथं चालतं आहे ना, काही जे बघू शकते याच्यामुळं. तर काय इथं जर प्लेन आले आत्ता, नाही तर पाहिजे इथं साखर चालतच येत नाही. काहीच एवढं वार सुटलंय नाही तर काय सांगू तुम्हाला. एकदा पतंग अशी केली ना वरती, लगेच उडन अशी भर सरसाचं वरती जाईल. आणि काय इथं सापाचा बी खतरा असतो का नाही का. इथं पहिल्या एकदा इथं साप सापडलेला मोठा होता, एक मोठा. तर काय ते त्यांचं झाड म्हणजे रान, त्यांचं झाड समोर इथपर्यंत आले बाईस. गाय बघू शकता किती मोठं झाड झालं इथं. हे आमचं रान आहे ना, म्हणजे इथं आम्हाचं तर काही इथपर्यंत आलं आहे गायच, हे बघू शकता. तर काय दादूला तर हे घेतच आहे ना हातात, आत्ता दिलंय. काय आता झाडाला कैरी आली का बघू, मस्तपैकी कैरी आली असेल तर काही खायची नाही, मला खायची नाही वाटत, पण 2 मिनटं बघू आली का नाही. तर गाईज मला ह्या झाडाला कैरील तर दिसेना, पण आहे ना मोर मस्तपैकी आलाय गाईज. मोर हे बघू शकतो, मस्तपैकी मोर आलाय. काही जे रानातला एक फायदा असतो की तो काही चिमण्यांचा एवढा आवाज येतो ना काही. आता पण आत्ताची काही तर चिमण्या संपले, पण आता चिमण्यांचा आवाज एवढा काय सांगू नाही. तर काही बघू शकतो खाली इथपर्यंत, खाली काय मला इथं उभं राहिलं डायरेक्ट हात इथपर्यंत डायरेक्ट काय राहील लोम काय असे नाही का झाडाचे कारण असले तोड्याचे वेळेस 2-3 कॅरेट असे सहज निघतात. आणि गाईज हे सगळ्यात शेवटचं आंब्याचं झाड नाही का, एंडिंगला म्हणजे तिथून रान सुरू होतं ना, तर काय हे शेवटचं आहे नाही का आंब्याचं झाड हे. आणि गाईज तिथे एक आहे ते वालं. आणि गाईज हे शेवटचं आहे. याला एवढा मोर तर नाही दिसत मला, हे बघू शकतो गाईज, पण मोठं लई आहे. तर गाईज हे बघू शकतो एवढं छोटं आंब्याचं झाड. पहिलं मी होतो ना काय तिथं, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी. तर काय जे मोठं होतं आणि चांगली ह्याला पानं लागलेली, पण आता पानं बी लागले आणि मोर बी आलाय, पण एवढे बी नाही, पानं सुकायला लागली. हे बघू शकतो तुम्ही क्रॅक, ते क्रॅकचं नाही म्हणत, पण हे खरंच सुकायला लागले नाही का. आता हे लय जुनं आहे, लय जुनं झाड लय. काय जिथं जे पाणी सोडतात ना काय, हे सगळ्या रानात लावले होते पाणी सोडतात ना काय, ते पाणी कुठून सोडतात ते दाखवतो मी तुम्हाला लवकर. तर गाईज हे बघू शकता ना गाईज, हे खोलतात आणि याच्यातून पाणी येतं गाईज. आता बी येत असन पण मला माहिती नाही, कारण की काहीतरी बोर चालू करत लागत असन तेव्हा हे पाणी येत असेल. पण गाईज एवढं गार पाणी असते ना, असलं स्वच्छ असते ना पाणी, काय सांगतो तुम्हाला इथून. तर गाईज हे बघू शकता अख्ख्या रानाला पाणी जातं नाही का इथून. त्यासाठी सारं पाडायला लागतात, हे बघू शकता. सारं पाडलं नाही म्हणून काय लावलं नाही म्हणून, आता काढलंय ते काय लावलं तर काय माहीत. तर गाईज दादूने बघू शकता तुम्ही एवढा मोर असं नुसतं सहज हे केलं नाही का, वडलं तरी एवढा मोर निघलाय गाईज. म्हणजे तुम्ही विचार करू शकता हे झाड किती पूर्ण झाला, म्हणजे जुनं आहे. नुसतं वडलं तरी हे नुसतं तुटायला लागले, म्हणजे किती नाजूक झाले त्याचे फांदे. हे गाईज बघू शकता नाजूक केले फांद्या. हे गाईज तोडायचा प्रयत्न करतो का रे, लय सहज जुनं मध्ये, कारण की लय जुनं झाड ते. हे बघू शकता, ऐकतं इथं हात काढ, इथं बघू शकतो काही फोकाळे, म्हणजे नाही का अख्खं खोकलं झाले, खोकलं. त्याच्या अख्ख्या झाडात फक्त आत्ता आहे ना 5 झाडे आंब्याची, आणि चिक्कूची 2 आहे, आणि एक पेरूच होतं ते बी नाही राहिलं आत्ता. तर गाईज आणि जांभळ्याची 2 आहे, आणि काही 2 लिंबाचे झाड आहे. तर काही जेवढेच झाड राहिलेत, नाही तर पहिलं काहीच लय झाडं होते आंब्याचे 6 होते, आणि हे चिक्कूची बी लय होते, पण आता लय कमी झालेत झाड. काय माहीत कसं काय जायला लागलं, काय लय वर्ष झाले या झाडांना, आणि किती मोठं झाले तर कसे बघू शकता. चला आपलं घरी आता मस्तपैकी घरी जाऊ आता.
तर गाईज आणि रानात चालायला मज्जा तर काही वेगळीच वाटते नाही का. असं नाही का आपण चलतो रस्ता तसं बी नाही. तर काही एवढी मज्जा येते रानात चालायला नाही का नसते गाईचे बघू शकतो तुम्ही. तर काय आणि फिलिंग त्यामुळे रानात तर गाईज तर रानात आणि गाईज रानातच मजा येते गाईज. गार हवा असते सुट्टी रानात. आणि आता हवा तर बंद झाली गाईज मला तर नीट चालतं बी आहे नाही तर गाईज. तर काय आणि माझ्या भावाने दादूला घेतलंय तो कसं काय चालतोय मलाच का ना आलं तर काय. आणि दोघं तिथंच खेळत बसल्यात काय करतात काय माहित. मी आपलं मस्तपैकी आता घरी जायला चाललो होतो आणि काहीच मी चाललोय पुढं पुढं आणि ही मागच आहे तिथं. तर काहीच चला आणि काहीच लिंबू तर काहीच ह्या झाडाला लय आल्यात. काय काय पिकलेत आणि काय काय नाही पिकले. काय हे पिकलेलं बघू शकतं हे आणि काय काय नाही पिकले काहीच. पण झाड लय मोठं आहे. अरे एकदा मी काहीच तुम्हाला अख्खं झाड दाखवतो. थांबा 2 मिनटं. हे काहीच अख्खं मोठं किती दाखवतो. ओके गाईज इथून सुरू होतं नाही का म्हणजे एवढं मोठं आहे. हे बघू शकता म्हणजे साईजला एवढं मोठं आहे ना गाईज. काय सांगू तुम्हाला साईजला एवढं मोठं झाड मी पहिल्यांदा नाही. मी इथं म्हणलं रोज बघतोय पण तुम्ही पहिल्यांदा बघत असाल. आणि गाईज इथला उरूस आहे म्हणून गाईज मी इथं राहायला आलतो आम्ही सगळी. तर गाईज मंडेला उरूस आहे म्हणजे आज संडे तर गाईज उद्या मंडे. तर गाईज उद्या उरूस तर गाईज उरूसाचा ब्लॉग मी लवकर जाणार काय तो बी नक्की बघा आणि शो बी बघा पहिला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. मला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लोक लाईक सबस्क्राईब शेअर करूच नका. आणि गाईज लवकर ते उरसाचा ब्लॉग बी येणार तो बघा आणि पहिले ह्यो बघा. तर बाय.